नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट हा जो 1 वर्ष मुदतीचा व्यवसाय आहे, या व्यवसायाची ओळख, या व्यवसायामध्ये शिकवले जाणारे कौशल्य, या कोर्समध्ये काय शिकवलं जातं, तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट कोपा याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ITI मध्ये प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या कॉम्प्युटर ऑपरेटर कम प्रोग्रामिंग असिस्टंट कोपा या व्यवसायाविषयी प्राथमिक माहिती आपण घेणार आहोत. या व्यवसायाचा जो प्रशिक्षण कालावधी आहे तो 1 वर्ष आहे. किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी उत्तीर्ण. हा व्यवसाय बिगर अभियांत्रिकी नॉन इंजिनिअरिंग ट्रेड आहे. या कोर्समध्ये काय काय शिकवले जाते? बेसिक संगणक ज्ञान, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, MS ऑफिस, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, इंटरनेट वापर व ईमेल ऑपरेशन, डेटा एंट्री व टायपिंग प्रॅक्टिस, बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेजेस C, पायथन, HTML, CSS, ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज आणि लिनक्स, सायबर सुरक्षा व नेटवर्कची प्राथमिक माहिती, ऑफिस, बँक, दुकान, शाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिस्टीम्स. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर कुठले कुठले जॉब रोल मिळू शकतात? कॉम्प्युटर ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट, प्रोग्रामिंग असिस्टंट, वेब असिस्टंट, ज्युनियर क्लर्क विथ कॉम्प्युटर नॉलेज. रोजगाराच्या संधी. कोपा ट्रेड केल्यानंतर ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, सरकारी व खाजगी कार्यालयात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून, डेटा एंट्री ऑपरेटर, कस्टमर सपोर्ट बँक ऑफिस असिस्टंट, प्रोग्रामिंग असिस्टंट, क्लार्क, ऑफिस असिस्टंट, BPO, IT सपोर्ट कंपन्या. पुढील शिक्षणाच्या ज्या संधी आहेत, डिप्लोमा इन IT, कॉम्प्युटर सायन्स, BCA, BSc IT, सॉफ्टवेअर टेस्टिंग, वेब डिझायनिंग, नेटवर्किंग सारखे शॉर्ट टर्म कोर्सेस करता येतात. CC लँग्वेजेस, टॅली, DTP, MSc IT सारखेच कोर्सेस करता येतात. कोपा ट्रेड केल्यानंतर सरासरी जो पगार मिळतो, सुरुवातीला 10,000 ते 15,000, अनुभवानुसार 25,000 ते 40,000. परदेशात सुद्धा अनेक काम करण्याच्या संधी उपलब्ध असतात. इथं आपल्याला दिसत आहे की जे कोपा ट्रेड आहेत, कोपा ट्रेड केल्यानंतर ज्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्या रोजगाराच्या संधी आहेत, BPO, ऑफिस असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर, नंतर वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये आपणाला नोकरीच्या संधी उपलब्ध असू शकतात.